स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, शेजारच्याच्या त्रासाचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे कायद्याचा शांत पण खंबीर वापर. जेव्हा एखादी व्यक्ती जाणून बुजून जळफळाट करते किंवा त्रास देते तेव्हा त्याच्याशी भांडण करून आपण आपली ऊर्जा वाया घालवतो आणि उलट आपणच दोषी ठरू शकतो. त्यामुळे अशा लोकांशी वागताना सर्वात आधी आपल्या घराबाहेर एक सीसीटीव्ही कॅमेरा बसवणे हा सर्वात मोठा मानसिक विजय असतो. कारण कॅमेरा समोर असताना समोरची व्यक्ती कृत्य करताना 10 वेळा विचार करते आणि तुमच्याकडे त्यांच्या प्रत्येक चुकीच्या हालचालीचा ठोस पुरावा जमा होतो. हा त्रास थांबवण्यासाठी तुम्हाला एकदा तरी पोलीस स्टेशनची पायरी चढावी लागेल. तिथे जाऊन तुम्ही त्यांच्या विरुद्ध NC अदखलपात्र गुन्हा नोंदवू शकता. पोलिसांना विनंती करा की त्यांनी त्या शेजाऱ्याला बोलावून कडक शब्दात समज द्यावी. पोलिसांची एक नोटीस किंवा फक्त बोलावणे देखील अशा लोकांची मस्ती उतरवण्यासाठी पुरेसे असते. जर त्रास मर्यादेबाहेर असेल तर वकिलामार्फत एक कायदेशीर नोटीस, लीगल नोटीस पाठवा. या नोटीसमुळे समोरच्या व्यक्तीला स्पष्ट समजते की तुम्ही आता केवळ शाब्दिक भांडण करणार नाही तर न्यायालयीन लढाईसाठी देखील तयार आहात. अशा लोकांशी संवाद साधणे पूर्णपणे बंद करा, कारण तुमचा प्रतिसादच त्यांच्या जळफळाटाला खतपाणी घालतो. तुम्ही जितके शांत राहून कायद्याच्या चौकटीत राहून कृती कराल तितके ते जास्त हादवल होतील. लक्षात ठेवा, कायद्याने दिलेला त्रास हा भांडणातून दिलेल्या त्रासापेक्षा कितीतरी पटीने प्रभावी आणि कायमस्वरूपी असतो. सामाजिक स्तरावर जर तुम्ही सोसायटीत राहत असाल तर कमिटीकडे किंवा गावात असाल तर तंटामुक्ती समितीकडे लेखी तक्रार देऊन त्यांचे रेकॉर्ड खराब करा. जेव्हा त्यांच्या लक्षात येईल की त्यांच्या प्रत्येक कृतीची नोंद सरकारी दप्तरी होत आहे तेव्हा ते आपोआपच तुमचा नाद सोडून देतील. आपल्या आयुष्यात सुखाचे 4 क्षण येवोत न येवोत, पण काही शेजारी असे असतात जे आपल्या सुखात मिठाचा खडा टाकायला नेहमी तयार असतात. जळके शेजारी म्हणजे आयुष्यात लागलेली एक अशी वाळवी आहे जी शांतपणे तुमचं मानसिक स्वास्थ्य कुरतडत असते. पण आता वेळ आली आहे या त्रासाला कायमचा पूर्णविराम देण्याची, आणि तेही एकही शब्द न भांडता. लक्षात ठेवा, जेव्हा समोरची व्यक्ती खालच्या थराला जाऊन वागते तेव्हा आपण आपलं स्तर खाली न पाडता कायद्याची ताकद वापरली पाहिजे. सर्वात आधी एक गोष्ट समजून घ्या, तुमच्या यशावर आणि आनंदावर जळणारे लोक तेव्हाच शांत होतात जेव्हा त्यांना कायद्याचा आणि पोलिसांचा धाक बसतो. अशा लोकांशी वाद घालून आपली ऊर्जा वाया घालवू नका. उलट आपल्या घराच्या परिसरात एक सीसीटीव्ही कॅमेरा असा लावा की त्यांच्या प्रत्येक हालचालीची नोंद होईल. जेव्हा एखादा पुरावा आपल्या हातात असतो तेव्हा समोरचा कितीही मोठा असला तरी तो गुडघ्यावर येतोच. अशा शेजाऱ्यांच्या विरोधात पोलीस स्टेशनमध्ये जाऊन एकदा NC नोंदवा. पोलिसांची एक साधी नोटीस किंवा फक्त एक फोन कॉल अशा लोकांची वर्षानुवर्षाची मस्ती उतरवण्यासाठी पुरेसा असतो. जर तुम्हाला वाटत असेल की हे लोक ऐकणार नाहीत तर वकिलामार्फत एक कडक लीगल नोटीस त्यांच्या घरी पाठवा. जेव्हा कायद्याचा कागद दारात येतो तेव्हा मोठमोठ्यांचे जळफळाट हवेत विरून जातात. भांडण करणं हे कमकुवतपणाचं लक्षण आहे, पण कायद्याचा वापर करणं ही सुज्ञपणाची ओळख आहे. समाजात वावरताना आपली प्रतिमा जपून आणि शांत राहून जेव्हा आपण अशा लोकांशी कायदेशीर लढा देतो तेव्हा विजय आपलाच होतो. जळणाऱ्याला जळू द्या, आपण त्यांना त्यांच्या मर्यादेची जाणीव करून देणं आता तुमच्या हातात आहे. शांत राहा, पुरावे गोळा करा आणि कायद्याचा असा दणका द्या की पुन्हा तुमच्याकडे पाहण्याची त्यांची हिंमत होणार नाही. आजचा विषय थोडा गंभीर आहे पण तितकाच गरजेचा आहे. तुमच्या प्रगतीवर जळणारे आणि विनाकारण तुमच्या आयुष्यात लुडबुड करणारे शेजारी प्रत्येकाच्या नशिबात असतातच. पण अशा लोकांशी भांडत बसणं म्हणजे स्वतःचा दर्जा कमी करण्यासारखं आहे. लक्षात ठेवा, वाघ कधी कुत्र्याच्या भुंकण्याकडे लक्ष देत नाही, पण जर त्या कुत्र्यांनी मर्यादा ओलांडली तर त्यांना त्याची जागा दाखवणंही तितकंच गरजेचं असतं. अशा जळक्या लोकांसाठी तुमचं यश हेच सर्वात मोठं उत्तर आहे. तुम्ही जितके शांत राहाल आणि जितकी प्रगती कराल तितका त्यांचा जळफळाट वाढत जाईल. पण जर त्यांचा त्रास शारीरिक किंवा मानसिक छळापर्यंत पोहोचला असेल तर मात्र गप्प बसू नका. कायदा हा सर्वांसाठी समान असतो. भांडण करून स्वतःचे हातघाण करण्यापेक्षा कायद्याची कशी चाल खेळा की समोरच्याला पळताभुई थोडी होईल. एक साधी पोलीस तक्रार किंवा वकिलामार्फत दिलेली तंबी अशा लोकांचा सारा माज उतरण्यासाठी पुरेशी असते. जेव्हा तुम्ही शांत राहून कायदेशीर पाऊल उचलता
तेव्हा समोरच्याला समजतं की तुम्ही फक्त बोलणारे नाही तर करून दाखवणारे आहात. तुमच्या घरासमोर लागलेला एक कॅमेरा आणि तुमच्या खिशात असलेले त्याचे पुरावे ही तुमची सर्वात मोठी शक्ती आहे. या जगात सरळ मार्गाने चालणाऱ्याला लोक वेड समजतात, म्हणून कधी कधी कायद्याचा धाक दाखवणं गरजेचं असतं. जळणाऱ्यांना इतकं जाळा की तुमच्या सावलीला उभं राहण्याची सुद्धा त्यांची हिंमत झाली नाही पाहिजे. स्वतःच्या सुखात मशगूल राहा, प्रगती करा आणि या जळक्या प्रवृत्तींना कायद्याच्या भाषेत उत्तर द्या. मग बघा, हेच लोक उद्या तुमच्याशी वाकड्यात शिरताना 1000 वेळा विचार करतील. आयुष्यात प्रगती करायला लागलो की काही लोकांच्या पोटात गोळा यायला सुरुवात होते आणि हे लोक दुसरे तिसरे कोणी नसून आपल्या जवळचे विशेष जळकी शेजारी असतात. अशा लोकांशी रोज रोज भांडणं करणं म्हणजे स्वतःचा वेळ आणि डोकं खराब करणं आहे. पण लक्षात ठेवा, शांत राहण्याचा अर्थ असा नाही की तुम्ही घाबरलात. जेव्हा कुत्र भुंकत तेव्हा आपणही त्याच्यावर उलट भुंकत, पण जर त्याने चावा घ्यायला प्रयत्न केला तर त्याला काठी दाखवणं आपलं कर्तव्य असतं. अशा जळक्या लोकांसाठी तुमची माझी वागणूक आणि तुमचा करंट सध्याचा रुबाब हा सर्वात मोठा बदला आहे. त्यांच्या प्रत्येक खोडसळपणावर लक्ष ठेवा, पण प्रतिक्रिया देऊ नका. तुमच्या खिशात असलेला मोबाईल आणि घराबाहेरचा कॅमेरा हे तुमचे सर्वात मोठे शस्त्र आहेत. जेव्हा हे लोक आपली मर्यादा ओलांडतात तेव्हा सरळ कायद्याचा दरवाजा ठोठवा. एक पोलीस नोटीस अशा लोकांच्या आयुष्यातला सगळा जळफळाट एका मिनिटात शांत करू शकते. स्वतःच्या प्रगतीवर इतकं लक्ष केंद्रित करा की या लोकांच्या कुरापतीकडे बघायला तुम्हाला वेळच उरणार नाही. तुमचं मौन हे त्यांना चक्रावून टाकणार असलं पाहिजे आणि तुमची कृती ही त्यांना धडकी भरणारी असली पाहिजे. भांडण करून कोणाचंही भलं झालं नाही, पण कायद्याचा धाक दाखवून अनेकांचे माद उतरले आहेत. त्यामुळे चिडू नका, जोरात बोलू नका, फक्त शांतपणे पुरावे गोळा करा आणि योग्य वेळी असा वार करा की पुन्हा तुमच्या वाटेला जाण्याची कोणाची हिंमत होणार नाही. जगा आणि दिमाखात जगा, कारण तुमचं सुख बघून जळणं हेच त्यांचं सर्वात मोठं नशीब आहे. तर मित्रांनो, सत्य शेवटी एकच गोष्ट लक्षात ठेवा, जळणाऱ्या लोकांचं कामच जळणं असतं. तुम्ही जितके सुखी राहाल तितकी त्यांची आग जास्त भडकेल. त्यामुळे त्यांच्या जळफळाटात स्वतःला होरपळून घेऊ नका. भांडण करून स्वतःची प्रतिष्ठा धुळीला मिळवण्यापेक्षा कायद्याचा हात धरून आणि शांत राहून त्यांना त्यांची जागा दाखवा. तुमचा संयम हीच तुमची सर्वात मोठी ताकद आहे आणि तुमचं यश हेच त्यांचं सर्वात मोठं अपयश. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्हालाही अशा जळक्या लोकांशी कसं वागावं हे पटलं असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. तुमच्या आयुष्यातही असा एखादा जळका शेजारी आहे का? कमेंट मध्ये नक्की सांगा, पण त्याचं नाव न घेता. आणि अशाच नवनवीन रोखठोक आणि प्रभावी विचारावरचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लक्षात ठेवा, कुंत्र भुक्त म्हणून आपण वाघ असणं सोडायचं नसतं. स्वतःची काळजी घ्या, प्रगती करत राहा आणि दिमाखात जगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.